नमस्कार. डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण बारामती तालुक्यातील चोपडज या ठिकाणी आहोत आणि चोपडज या ठिकाणी शिवजयंतीच्या निमित्ताने शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने नुकतेच भव्य किल्ला स्पर्धा भरवली होती आणि या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला. मुरुड जंजिरा हा त्यांनी किल्ला बनवलेला आहे. यशराज विनोद गाडेकर आणि शिवराज विनोद बनवलेला आहे आणि या किल्ल्याच्या संदर्भात त्यांनी काय मेहनत घेतली, कसा किल्ला बनवलाय, काय नियोजन केलंय, या संदर्भात आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. तर चला बघूया आपण मुरुड जंजिरा किल्ला काय आहे तो. नाव यशराज विनोद गाडेकर, तालुका बारामती, जिल्हा पुणे. बर, हा कोणता किल्ला बनवलाय तू? हा किल्ला मुरुड जंजिरा हा किल्ला बनवला मी. हा किल्ला एकदा युट्यूबवर बघितला होता. त्यावरनं मला किल्ला खूप सुरुवात केली आणि मला किल्ला खूप आवडला. हा किल्ला बनवायला तुला किती दिवस लागले? हा किल्ला बनवायला मला 1 महिना आणि 15 दिवस लागले. ह्याच्यात तुला कोणी कोणी मदत केली? ह्याच्यात मला किल्ला बनवण्यात मला मदत काका, आजी, बाबा, अंकुश गाडेकर, माझे काका दशरथ गाडेकर, माझे बाबा यांनी सर्वांनी मला मदत केली. बरं, आणि हा किल्ला बनवण्याच्या मागची काय संकल्पना आहे तुला? हाच किल्ला बनावा असं का बरं वाटलं? कारण हा किल्ला मी एक जाऊन बघून आलता? हो. आणि हा किल्ला मला खूप आवडला म्हणून मी किल्ला बनवला. बर, मग आता ह्या स्पर्धा ज्या वेळेस घेतल्या त्यावेळेस तुला काय सांगण्यात आलं होतं की कशाच पद्धतीने स्पर्धा आहेत किल्ल्याच्या? स्पर्धा ह्या किल्ल्याच्या स्पर्धा तिथं आमच्या गावात भरल्या होत्या. त्यात मी प्रथम क्रमांकाने निवडून आलो होतो. बर, मला सांग, हा किल्ला बनवताना तुला काय काय मेहनत घ्यावी लागली, काय कष्ट घ्यावं लागले? बाबांनी हा किल्ला बनवायला सुरू केली तेव्हा मी मुरुम, दगडी व सिमेंट माझ्या भावाने मला दगडी अशी अडचण येत होती, बाहेर काढली, मी आणून तिथं ठेवली, बाबांनी बनवलं. बर, मग हा किल्ला बनवताना तुला काय आनंद, काय व्हायचा, काय वाटत मला असं वाटायचं की हा किल्ला केव्हा बनवून तयार होतोय आणि हा किल्ला केव्हा मी प्रत्यक्षात बनवून पाहतोय. बर, आता तुझ्या किल्ल्याचा पहिला नंबर आलाय या भव्य किल्ला स्पर्धामध्ये, तर तुला काय वाटतंय, काय आनंद कशा पद्धतीने झाला? असं मला वाटलं की आता मी ट्रॉफी घेऊन घरी गेल्यावर मी हा किल्ला पाहिल व त्याच्यावर सैनिक जे होते ते मी अजून आलेल्यावर मागे. शिवाजी महाराजांच्या विषयी काय सांगशील थोडक्यात? मी शिवाजी महाराजांबद्दल एक भाषण सांगू शकतो. आले किती गेले किती उधळून गेला भंडारा, आले किती गेले किती उधळून गेला भंडारा, आजपर्यंत संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवबाचा दारा, माझ्या शिवबाचा दारा. नमस्कार मित्रांनो, माझे नाव यशराज विनोद गाडेकर. खरे नाव जजीराव म्हणजे पाण्याने वेढलेले जे सुरक्षा कवच होते. जंजिरा किल्ल्यावर महाराष्ट्रातल्या मोठ्या किल्ल्यावर बी होती. तिचे नाव कालाबांगडी असे होते. तिच्या जोडीला असे 2 तोफा होत्या. एक शिवदी वर कोंडाजी मामा दारुगोळ्याचं कोठार शोधण्यासाठी हा किल्ला त्यांच्या त्यावेळेस दारुगोळ्याचे कोठार शोधले आणि दारुगोळ्याचं कोठार पेटवणार होते कोंडाजी मामा. तेव्हा सिद्धीला त्यांची खबर कळली. मग ते शिक्षा दिल्यानंतर मग संभाजी महाराज दुर्ग नावाचा किल्ला बांधला. पदमदुर्ग पासून समुद्रामध्ये तेवढ्यात की रायगड पे हमला करो घेऊन रायगडावर हमला करण्यास निघाला. रायगडावर हल्ला करायला गेला आला नाही, कारण त्या काळात रायगड हा महाराष्ट्राची राजधानी होती.
रायगड वाचवायला जावं लागलं. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावदंस सिंहास श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज. काय नाव तुमचं? अंकुश दशरथ गाडेकर. हा किल्ला बनवताना तुम्ही मुलांना कशा पद्धतीने मदत केली? हा किल्ला बनवताना मी स्वतः स्वखर्चाने मुलांना नकाशा आणून त्याची बाउंड्री आखून त्यांना सिमेंट खडी वाळू काय लागेल एवढा सारा सगळा आणून दिला. परत मी एका जागेवरती थांबून तटस्थ वडिलांचं बांधून घेतलं आणि कशी डिझाईन करायची, कसं छाप पाडायचं, कसं आखायचं हे मार्गदर्शन आमचं महिनाभर चाललं होतं. आधी त्याचं छाप पाडलं, कारण छाप पाडल्यामुळे आम्हाला वर रचण्यासाठी मदत झाली. नाही तर मग छाप नाजूक काम असल्यामुळे वर कोरा येत नव्हतं, खाली असल्यामुळे आम्ही कोरू शकलो. आणि त्याच्यासाठी आम्हाला मी जवळजवळ रातच्या 12-1 वाजतावर पहाटे 4 वाजतावर म्हणलं तरी जागून बसून एका जागा करून घेतलं. आणि मग मुलांनी काय मला सहकार्य केलं, कोणी खडे आण, कोण वाळण, कोण काय कर, सर्व करून दिलं. आणि मग ही आम्ही किल्ला बांधू शकलो. त्याच्यासाठी आम्हाला जवळजवळ त्याला जंजिऱ्यावरती मुरुड जंजिऱ्यावरती जेवढं बुरुज आहे तेवढे आम्ही 19 बुरुज बांधलेले आहेत. परत त्याच्यासाठी लागणारा रंगकाम वगैरे ही आम्हाला जुळत नसल्यामुळे बाहेरच्या पेंटर करून घेतलं आहे. त्याच्यासाठी आम्हाला भरपूर खर्च आलाय. काही आम्ही न्हावा वगैरे या आम्ही संपूर्ण सगळ्यांनी मिळून बनवल्या. त्यात वडिलांच्याकडून मी बांधकाम करून घेतलं आहे या किल्ल्याचे. आणि आमची आई वडील दोन लहान मुलं यांनी आम्हाला मदत केली. सर्वांनी घरातील सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं. आणि यात जवळजवळ यात आतापर्यंत 25,000 खर्च झालाय. अजून बी त्याला गेट टाकायचंय. गेटचा आता थोड्या दिवसात आम्ही गेट टाकून हा जंजिरा कायमस्वरूपीच बांधणार आहे. आणि माझं असं वैयक्तिक मत होतं की मी लहानपणापासूनच 10 वर्षाचा असताना मला किल्ल्याचा नाद होता. ज्यावेळेस गावात शाळेत जातो आमच्यानी मोठी मुलं मोठमोठाले किल्ले बांधायची. मग म्हणलं आपल्याला का जमत नाही, मग आम्ही मातीचं बांधायला लागलो. पण हळूहळू बांधता बांधता अशा मोठ्या किल्ल्याची धाडस केलं. आणि पहिलाच प्रयत्न पण यशस्वी करून दाखवला. आणि पहिल्या वर्षी आम्हाला स्पर्धेत पहिला नंबर बसला. ह्याही वर्षी आम्ही अनेक बदल केला, नंबर बसला. आणि आम्हाला काही रंगकाम करण्यासाठी काही गावातल्या पेंटरनी भेटत नव्हता, पण पाहिजे त्या दिवशी मदत केली. असं मिळून सगळ्या सहकार्य असल्यामुळं आम्ही किल्ला बांधू शकलो. जय हिंद, जय महाराष्ट्र.